कसे आहात मुलांनो? आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं फ्रिक्शन फोर्स. आपला थर्ड चॅप्टर चालू आहे, दॅट इज लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशनमध्ये आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा. फर्स्ट पाहिलं आपण फोर्स. फोर्स मीन्स काय असतं. त्यानंतर आपण पाहिलं टाईप्स ऑफ फोर्सेस. फोर्सेसचे टोटल 2 टाईप्स आहेत. एक आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरा आहे कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये कोणकोणते 2 फोर्सेस येतात? एक येतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा येतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. त्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्समध्ये फोर्सेसचे 2 टाईप्स आहेत. एक आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आपण इन डिटेल पाहिलं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल नॉर्मल फोर्स, टेन्शन फोर्स, फ्रिक्शन फोर्स, सुडो फोर्स, स्प्रिंग फोर्स हे सर्व एक्झाम्पल्स आणि त्यावरती आलेले नीटमधले प्रॉब्लेम्स हे सगळं आपण बघितलं आहे. त्यानंतर आपण न्यूटन्सचे लॉज पाहिले. न्यूटन्सचे 3 लॉज आहेत. न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशनचे 3 लॉज आहेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. ठीक आहे. फर्स्ट लॉ काय म्हणतो? एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच राहते. एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहते. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या बॉडीवरती तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. त्यानंतर न्यूटनचा सेकंड लॉ पाहिला आपण. चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. लक्षात. त्यानंतर न्यूटनचा थर्ड लॉ पाहिला आपण. एव्हरी ॲक्शन फोर्स देअर इज द रिॲक्शन फोर्स. एव्हरी ॲक्शन फोर्स देअर इज द रिॲक्शन फोर्स. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी तुमचा फ्रिक्शन फोर्स कव्हर केला आहे. फ्रिक्शन फोर्स हा कधी लागत असतो? फ्रिक्शन फोर्स सपोज करा एखादा ब्लॉक आहे, त्या ब्लॉकला जर मी असं ओढायला लागलो, एक ब्लॉक आहे त्या ब्लॉकला जर मी असं ओढायला लागलो तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲटोमॅटिक कुणी लावायची गरज नसते. तुम्ही ब्लॉकला असं ओढायला लागलात ना, त्याच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स लागत असतो? फ्रिक्शन फोर्स. लक्षात. आणि फ्रिक्शन फोर्स का लागत असतो? कारण हा तुमचा ब्लॉक आहे, हा तुमचा सरफेस आहे. सरफेसवरतीच ब्लॉक ठेवला ना तुम्ही असा. ठीक आहे. आता बघा ह्या 2 सरफेसमध्ये, ब्लॉकचा सरफेस आणि आपल्या खालचा जमिनीचा सरफेस, ह्या 2 सरफेसमध्ये एक रफनेस असतो. त्यामुळं फ्रिक्शन फोर्स लागत असतो. 2 सरफेसमुळं रफनेस असल्यामुळं त्यामध्ये फ्रिक्शन फोर्स लागत असतो. सपोज करा तुमचे गाल एकदम स्मूथ आहेत, फ्रिक्शन फोर्स कमी लागणार. सपोज करा तुमचे गाल एकदम असे रफ आहेत तर तुमचा फ्रिक्शन फोर्स गालावरती म्हणजे हाताने असं फिरवलं तर फ्रिक्शन फोर्स कमी लागणार, जास्त लागणार. लक्षात. जेवढा सरफेसचा रफनेस जास्त असेल तेवढा तुमचा फ्रिक्शन फोर्स जास्त असेल. लक्षात. तुम्ही गालाला क्रीम लावली की गाल मऊ लागतात. कशामुळं? कारण त्या क्रीममुळं फ्रिक्शन फोर्स कमी होतो. समजलं. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत, दॅट इज मोमेंटम. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत, दॅट इज मोमेंटम. ठीक आहे. मोमेंटम बघा, मोमेंटम 2 टाईपचे असतात. एक असतं लिनियर मोमेंटम, दुसरं असतं अँग्युलर मोमेंटम. लक्षात. एक असतं लिनियर मोमेंटम, दुसरं असतं अँग्युलर मोमेंटम. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त लिनियर मोमेंटम बघणार आहेत. अँग्युलर मोमेंटम, त्याची कन्सेप्ट, त्याचा फॉर्म्युला, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस डायनॅमिक्स शिकू, रोटेशनल डायनॅमिक्स, त्यावेळेस अँग्युलर मोमेंटम स्टार्ट होईल तुमचं. आज फक्त आपण लिनियर मोमेंटम टाकणार आहेत. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, लिनियर मोमेंटम. आजचा नवीन पॉईंट लिनियर मोमेंटम. ठीक आहे. मोमेंटम ही एक क्वांटिटी आहे. जसं मास, व्हॉल्यूम ही एक फिजिकल क्वांटिटी असतात, तसं मोमेंटम पण एक क्वांटिटी आहे. लिनियर हा शब्द मी का वापरला? कारण मोमेंटम हे मी लिनियर गोष्टीसाठी वापरणार आहे, म्हणून मी लिनियर शब्द वापरला. ठीक आहे. सगळ्यात अगोदर डेफिनेशन लिहून घ्या.
त्यानंतर मी त्याचा मिनिंग सांगेल. द प्रोडक्ट ऑफ. आता म्हणताल प्रोडक्ट काय असतं? जे मराठी मीडियमचे पोरं आहेत त्यांनी समजून घ्यायचं गुणाकार असतो. जे इंग्लिश मीडियमचे पोरं आहेत त्यांनी समजून घ्यायचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. आलं लक्षात? इंग्लिश मराठी दोन्ही असतं आपल्याकडे. द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. The product of mass and velocity is called as momentum. मास आणि वेलॉसिटी ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय असतं? मोमेंटम. ठीक आहे. मग ते लिनियर असू द्या नाहीतर अँग्युलर असू द्या, मास आणि वेलॉसिटी ह्या दोघांचा प्रोडक्ट किंवा गुणाकार म्हणजे काय असतं? मोमेंटम. मग फॉर्म्युला सिंपल आहे. डेफिनेशनवरून फॉर्म्युला लिहायचा असतो. मग बघा मी फॉर्म्युला कसं लिहितो. मोमेंटम इज इक्वल टू कुणाचा प्रोडक्ट आहे? मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम, लिनियर मोमेंटम आपण कशाने दाखवत असतो? पीनं. लिनियर मोमेंटम आपण कशाने दाखवत असतो? पीनं. पी इज इक्वल टू मास एमनं इंटू वेलॉसिटी व्हीनं. ठीक आहे. ह्याला जर मला वेक्टर फॉर्ममध्ये लिहा म्हटलं, हे मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये झालं. ह्याला जर मला वेक्टर फॉर्ममध्ये लिहा म्हटलं, का लिहा म्हटलं? कारण मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. मला जर ह्या इक्वेशनला वेक्टर फॉर्ममध्ये लिहा म्हटलं तर मी कसं लिहितो बघा. इन वेक्टर पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. पी म्हणजे मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून त्याच्यावरती मी बार दिला. मास ही स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून त्याच्यावरती मी बार दिला. हे मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये झालं, हे वेक्टर फॉर्ममध्ये झालं. आलं लक्षात? आता तुम्ही म्हणताल की हे नेमकं मोमेंटम असतंय काय? फील करावं लागेल ना. फील केलं तर समजेल ते. ठीक आहे. आता मी तुम्हाला फील करून दाखवतो की नेमकं हे मोमेंटम असतंय काय. ठीक आहे. सपोज करा तुमच्याकडे आहे सायकल. 10वीपर्यंत सायकलच असते. 11वी 12वीला चांगले मार्क्स घेतले तर गाडी भेटत असते. ठीक आहे. त्यामुळे सायकलच असते तुमच्याकडे. आणि म्हणू नका की माझ्याकडे गाडी काही नाही आहे, पप्पाची गाडी घेऊन येतच तुम्ही. सपोज करा ही सायकल आहे आणि ह्या सायकलवरती तुम्ही बसलात आणि सायकल चालवायला लागलात. ठीक आहे. मला सांगा हे तुमचं सायकल आणि तुमचं हे पूर्ण मास आहे यम. सायकल आणि तुमचं पूर्ण मास किती आहे? यम आहे. ठीक आहे. आणि तुमच्या सायकलची स्पीड आहे व्ही इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंड. आणि सपोज करा तुमचं दोघांचं मास मिळून झालंय 50 किलोग्रॅम. लक्षात? 50 नाही आहे तुमचं, 30-40 किलोग्रॅमचे आहेत तुम्ही, खातपीत काही नाही आहे. हे सायकल आहे. सायकलवरती तुम्ही बसलात. पूर्ण तुमचं सायकल आणि तुमचं मिळून मास किती आहे? 50 kg. आणि सायकलची वेलॉसिटी किती आहे? 3 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता सपोज करा पुढे एक भिंत आली. ठीक आहे. आणि भिंत आली, तुम्ही काय केलात? तुमचं लक्ष काय समोर नव्हतं, तुमचं लक्ष साईडचं चालू होतं. ठीक आहे. तुम्ही काय केलात? जाऊन धडक दिशा त्याच्यावरती आदळलात. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगतो की तुमचं मोमेंटम किती होतं सांगा. आता मोमेंटम पी इज इक्वल टू मास किती आहे तुमचं? 50. वेलॉसिटी किती आहे तुमची? 3. म्हणजे तुमचं मोमेंटम किती होतं? 150. तुमचं मोमेंटम किती होतं? 150. युनिट वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेल. पहिल्यांदा मी फील करून देतो की मोमेंटम नेमकं असतंय काय. ठीक आहे. तुमचं मोमेंटम किती होतं? 50. बरं. ठीक आहे. हे झाली तुमची पहिली केस. आता बघा दुसऱ्या केसमध्ये काय होतं? दुसऱ्या केसमध्ये आता तुमचं मास तर तेवढंच आहे. मास तुमचं 50 किलोग्रॅमच आहे. मास तुमचं किती आहे? 50 किलोग्रॅमच आहे. तुमची वेलॉसिटी काय केलं तुम्ही? जरा जास्त सायकल पळवायला लागलात. तुमच्या वेलॉसिटी काय केलं तुम्ही? जास्त पळवायला लागलात. सायकल तुमची जास्त पळवायला लागलात. तुम्ही काय केलात माहिती का? 5 मीटर पर सेकंदनं पळवायला लागलात. 5 मीटर पर सेकंदनं पळवायला लागलात. ठीक आहे. आणि पळवायला लागलात आणि त्या भिंतीला जाऊन आदळलात. थाड दिशा त्या भिंतीला जाऊन आदळलात. मग मला सांगा तुम्हाला अगोदर जास्त लागल का नंतर जास्त लागल? विचार करून सांगा. अगोदर जास्त लागल का नंतर जास्त लागल?
ठीक आहे. आता बघा मोमेंटम आत्ता किती होतं बघा, तुमचं मास 50, वेलॉसिटी 5, म्हणजेच हे आलं तुमचं 150, 5 5 25, म्हणजे हे आलं तुमचं 250. लक्षात. मोमेंटम हे मी तुम्हाला किती लागलं किंवा किती लागू शकतं हे मी कशाहून ठरवलं, तुमचं जेवढं जास्त मोमेंटम असेल तेवढं तुम्हाला जास्त लागल. हे आपण कसं सांगायचं, मोमेंटमच्या टर्ममध्ये. समजलं. हे आपण कसं सांगायचं, मोमेंटमच्या टर्ममध्ये. एकदा तुमची मास वाढवली किंवा तुमची वेलॉसिटी वाढवली की तुमचं मोमेंटम वाढतं, आणि जेवढं तुमचं जास्त मोमेंटम असेल तेवढं तुम्हाला जास्त लागतं. समजलं. लक्षात. ठीक आहे. आता खाली लिहा नोट, खाली टाका नोट. फर्स्ट नोट लिहा, मोमेंटम इज स्केलर क्वांटिटी. पहिली नोट, मोमेंटम इज स्केलर, मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम ही कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. वेक्टर क्वांटिटी म्हटलं की त्याला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं, आणि त्यांनी ओबे करावं लागतात वेक्टरचे लॉज. ठीक आहे. मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी म्हणजेच त्याला मॅग्निट्यूड असणार, मॅग्निट्यूडचं आहेच, मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. त्यानंतर त्याला डायरेक्शन असणार. मग मॅग्निट्यूड काय तुमचं येऊन जाईल, परंतु डायरेक्शन कशी काढणार मोमेंटमची, लिहा खाली, द डायरेक्शन ऑफ मोमेंटम, द डायरेक्शन ऑफ मोमेंटम is in direction of velocity, in direction of velocity. समजलं मी काय म्हटलं, मोमेंटमची डायरेक्शन ही वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये असणार. ठीक आहे. सपोज करा तुमचे सायकल असेल तुमच्याकडे, सायकल तुमची वेलॉसिटी अशी आहे, तुमची वेलॉसिटीची डायरेक्शन अशी आहे. याचा अर्थ तुमच्या मोमेंटमची पण डायरेक्शन कशी असणार, ज्या डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी असेल त्याच डायरेक्शनमध्ये तुमचं मोमेंटम असणार. ठीक आहे. डायरेक्शन ऑफ मोमेंटम इज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहा, द युनिट, द SI, जेवढे काही क्वांटिटी असतील, जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी असतील त्यांचं युनिट आपण SI मध्ये लिहितो मोस्टली, कारण ते सगळ्या जगामध्ये अवेलेबल असतं. ठीक आहे. द SI युनिट ऑफ मोमेंटम, द SI युनिट ऑफ मोमेंटम इज, काय असू शकतं बघा. आता मोमेंटमचं युनिट कसं काढणार, मोमेंटमचं युनिट बघा. आता मासचं युनिट काय, किलोग्रॅम. मासचं युनिट काय, किलोग्रॅम. ठीक आहे. आणि वेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. समजलं. कुठल्याही क्वांटिटीचं युनिट हे कसं काढायचं असतं, त्याच्या फॉर्म्युल्यावरून. फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी. मग युनिट काय येणार, मासचं युनिट किलोग्रॅम, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर थर्ड टाका, हे सगळे तुमच्या नोट्स आहेत, नोट, हे सगळ्या मोमेंटमच्या तुमच्या नोट्स आहेत. थर्ड टाका आता डायमेन्शन. थर्ड लिहा आता डायमेन्शन ऑफ मोमेंटम, डायमेन्शन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. डायमेन्शन कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसं काढायचं असतं, सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय मोमेंटमचा, P = मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. मला डायमेन्शन काढायचं आहे पीचं, ज्याचं डायमेन्शन काढायचं असतं त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ठीक आहे. एमचं पण डायमेन्शन काढायचं आहे त्याला पण लिहा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, व्हीचं डायमेन्शन काढायचं आहे त्याला पण लिहा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. लिहिलं. त्यानंतर बघा आता मी डायमेन्शन काढतो. डायमेन्शन ऑफ पी कोण आहे, मोमेंटम कशाने दाखवतात, पीनं. लक्षात. मासचं डायमेन्शन काय असतं मग, M1. त्यानंतर वेलॉसिटीचं डायमेन्शन, दोघाला मी सोबत लिहितो आता,
व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय असतं L1 t⁻⁻1. हे आलं तुमचं मोमेंटमचं डायमेन्शन. आणि मोमेंटमचं डायमेन्शन हे नीटमध्ये विचारलेलं आहे. फर्स्ट चॅप्टर शिकवताना मी मोमेंटमचं डायमेन्शन काढून दिलं होतं, समजलं? अलशात सगळ्यात अगोदर मोमेंटम हे काय असतं? प्रोडक्ट ऑफ कुणाचा? मासचा आणि व्हेलॉसिटीचा. P = mv. लक्षात ठेवायचं, P = mv. मासचा आणि प्रोडक्टचा, मासचा आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट काय असतं? मोमेंटम. समजलं मोमेंटम काय असतं? ठीक आहे. आता ह्यानंतर मी नवीन पॉईंट तुमचा स्टार्ट करेल मोमेंटमचा, की जो अत्यंत महत्त्वाचा आहे नीटसाठी. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ह्या चॅप्टरमधला तो म्हणजे मोमेंटम आहे. न्यूटनचे लॉ मान्य आहेत, न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ मान्य आहे की महत्त्वाचा आहे, परंतु नीटमध्ये सरळ सरळ क्वेश्चन कधीच विचारत नसतात. मोमेंटम आणि न्यूटनच्या लॉला एकत्र करायचं, क्वेश्चन विचारायचं. अलशात फ्रिक्शनला आणि न्यूटनच्या लॉला एकत्र करायचं, क्वेश्चन विचारायचं. ठीक आहे. तसं मोमेंटम हे तुमचं कंबाईनमध्ये येतं, सरळ येत नाही ते. नेक्स्ट टाका आता पॉईंट तुमचा कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. नवीन पॉईंट टाका कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. मी सांगेल अगोदर की कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे नेमकं असतंय काय. ठीक आहे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही शिकलात. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट ऑलवेज कन्वर्ट इंटू वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तुम्ही 5वी 6वी 7वीला सगळ्या ठिकाणी हेच शिकलात. ऊर्जा तयार करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, एकामधून दुसरीमध्ये कन्वर्ट होत असते. ठीक आहे. त्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता बघा, जसं एनर्जी ही तयार करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. ठीक आहे. तिचं ऑलवेज एका फॉर्ममध्ये दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन होत असतं. तसं आता मोमेंटमचं बघा, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नेमकं असतंय काय बघा, की जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असेल, म्हणजे जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असतं. तुम्ही म्हणताल हे काय नेमकं? एक्झाम्पल घेतलं की समजून जाईल. ठीक आहे. जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असतं तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असतं. अलशात हे मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. अगोदर लिहून घ्या कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. अगोदर लॉ लिहून घ्या. इन आयसोलेटेड सिस्टम म्हणजे की बाहेरून कुणीच त्याला फोर्स वगैरे लावत नाही. एक सिस्टम आहे, त्याला बाहेरून कुणीच फोर्स लावत नाही. ठीक आहे. इन आयसोलेटेड सिस्टम द इनिशियल momentum of system is equal to final momentum. अगोदर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय असतं ते लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवल. काय म्हणते बघा, इन आयसोलेटेड सिस्टम द इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टम इज इक्वल टू फायनल मोमेंटम ऑफ सिस्टम. अगोदर लिहून घ्या. इन आयसोलेटेड सिस्टम म्हणजे सपोज करा ही एक सिस्टम आहे, ह्याच्यामध्ये असे 2 बॉल ठेवलेत. ह्याच्या बाहेरून कुणी फोर्स लावायला लागले का? एफ एक्सटर्नल फोर्स आहे का? नाही. ठीक आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं? आयसोलेटेड सिस्टम. ठीक आहे. द इनिशियल मोमेंटम ह्या 2 बॉलचं
जर कुणी बाहेरून फोर्स लावत नसेल तर ह्या दोन बॉलचं जेवढं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच फायनल मोमेंटम असेल. ठीक आहे. इन आयसोलेटेड सिस्टम इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. ठीक आहे. समजलं मी काय बोललो ते. आयसोलेटेड सिस्टममध्ये आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय. आयसोलेटेड सिस्टम मी इकडे लिहितो इफ एफ एक्सटर्नल इज इक्वल टू 0. जर तुमचा एक्सटर्नल फोर्स त्या सिस्टमवरती म्हणजे ह्या दोन बॉलवरती एक्सटर्नल फोर्स लागायला लागलाय का नाही. ठीक आहे. इन आयसोलेटेड सिस्टम इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम मी काय करतो पी आयने दाखवतो. पी आय म्हणजे इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम मी कशाने दाखवतो पी एफनं. समजलं काय म्हटलं ते. इन आयसोलेटेड सिस्टम द इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. जेवढं तुमचं सुरुवातीचं मोमेंटम असेल, मोमेंटम म्हणजे काय मास इंटू वेलॉसिटी, जेवढं तुमचं सुरुवातीचं मोमेंटम असेल तेवढंच शेवटचं मोमेंटम असेल. ठीक आहे. ह्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवाल की इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम कसं असतं ते. ठीक आहे. अगोदर लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा सपोज करा असे दोन बॉल आहेत. हे असे दोन बॉल आहेत. ठीक आहे. ह्याचं मास आहे M1, ह्या बॉलचं मास आहे M2. ठीक आहे. हा बॉल काय व्हायला लागलाय U1 वेलॉसिटीनं पळायला लागलाय आणि M2 बॉल पण काय व्हायला लागलाय U2 वेलॉसिटीनं पळायला लागलाय. ठीक आहे. मग काय होईल. सपोज करा हा A बॉल आहे, हा B बॉल आहे. A बॉलचं मास M1 आहे, B बॉलचं मास M2 आहे. ठीक आहे. हे दोघं एकमेकाच्या पाठीमागे पळायला लागलेत. ठीक आहे. आणि सपोज करा की तुमचं U1 हे U2 पेक्षा U1 वेलॉसिटी ही U2 वेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. मग काय होईल की काही वेळानं दोघंजण एकमेकावरती जाऊन आदळतील. ठीक आहे. आदळल्यानंतर काय होतं बघा, हा B बॉल आणि हा A बॉल हे दोघं एकमेकावरती आदळल्यानंतर काय होतं, हा B बॉल ह्या A बॉलवरती फोर्स लावतो ह्या डायरेक्शनमध्ये. B बॉल A बॉलवरती फोर्स लावतो. फोर्स ऑन A ड्यू टू B. B बॉल A बॉलवरती फोर्स लावल. फोर्स ऑन A ड्यू टू B. मग ह्यानी ह्याच्यावरती फोर्स लावला ना, मग A म्हणतो मी का गपची बसायचं, मग मी पण B वरती फोर्स लावतो. फोर्स ऑन B ड्यू टू A. दोघं एकमेकावरती आदळले, दोन बॉल एकमेकावरती आदळले, दोन बॉल आदळले एकमेकावरती, दोघांनी एकमेकावरती फोर्स लावला. ठीक आहे. मग आदळल्यानंतर आपापलं सेपरेट होतील थोड्या वेळानं. ठीक आहे. भांडणं करत बसणार नाहीत, ते दोघं एकमेकापासून सेपरेट होतील. ठीक आहे. सपोज करा हे सेपरेट झाले आणि आता आदळल्यामुळं त्यांची वेलॉसिटी चेंज होतील. पहिल्यांदा U1 होती, आदळल्याच्या नंतर त्यांची वेलॉसिटी चेंज होईल. सपोज करा त्यांची वेलॉसिटी चेंज झाली, ह्याची झाली M1 मास म्हणजे A बॉलचे M1 मास आहे, त्याची वेलॉसिटी झाली V1. आणि जो दुसरा बॉल आहे M2 म्हणजेच B, त्याची वेलॉसिटी झाली V2. त्याची वेलॉसिटी किती झाली आता V2. इथपर्यंत कळालं. ठीक आहे. मग काय म्हणतो मी की आदळण्याच्या अगोदर म्हणजे कोलिजन होण्याच्या अगोदर इनिशियल मोमेंटम किती होतं ह्या दोन बॉलचं, ते सेम असेल आदळल्या झाल्यानंतर. मी प्रूव्ह करून दाखवाल. ठीक आहे. ह्या बॉलचं जेवढं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच फायनल मोमेंटम असेल. जर करा की इनिशियल मोमेंटम जर तुमचं 4 असेल तर तुमचं आदळून झाल्यानंतर कोलिजन झाल्यानंतर तुमचं जे मोमेंटम असेल ते पण किती असेल 4 असेल. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तुम्हाला काय सांगतं, जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असेल. इनिशियली जर तुमचं 4 मोमेंटम असेल दोघांचं मिळून तर तुमचं फायनल पण किती मोमेंटम असेल 4च असेल. ठीक आहे. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवाल.
की इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम कसं असतं. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कळालं, जेवढं सुरुवातीचं मोमेंटम असेल तेवढं तुमचं शेवटचं मोमेंटम असेल. जर तुमच्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय नसेल तर, अप्लाय असेल तर मग मोमेंटम कॉन्झर्वेशन नसतं. ठीक आहे. ठीक आहे, खाली लिहा आता. फर्स्ट पॉईंट टाका. ॲज पर फर्स्ट पॉईंट टाका. मी प्रूव्ह करून दाखवाल. काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे मला? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम मला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ठीक आहे. हे डायग्राम खाली लिहा. ॲज पर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, ॲज पर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ॲज पर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ मोमेंटम नुसार काय म्हणतं, एखाद्या सिस्टमचं म्हणजे ह्या दोन बॉलचं, ही एक सिस्टीमच झाली ना पूर्ण. जेवढं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच फायनल मोमेंटम असेल. फायनल मोमेंटम. ठीक आहे. आता बघा, इनिशियल मोमेंटम ह्या सिस्टमचं किंवा ह्या दोन बॉलचं इनिशियल मोमेंटम काय असेल बघा. आता मोमेंटम म्हणजे काय असतं? पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. पहिल्यांदा मी ह्या बॉलचं मोमेंटम काढतो. ह्या बॉलचं मी मोमेंटम काढतो. ठीक आहे. बघा आता मोमेंटम काय येतं? m1 इंटू v1 प्लस ह्या बॉलचं मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. मास किती त्या बॉलचं? m2. व्हेलॉसिटी किती आहे? v2. ठीक आहे. हे झालं तुमचं इनिशियल मोमेंटम. ठीक आहे. आता बघा, फायनल मोमेंटम म्हणजे हे असेल तुमचं आफ्टर कोलिजन. हे आहे तुमचं आफ्टर कोलिजन. इथे तुमचं कोलिजन झालंय, दोन बॉल एकमेकाला टकरलेत, धडक बसली. ठीक आहे. आफ्टर कोलिजन इनिशियल मोमेंटम समजलं कसं काढायचं? ह्या बॉलचं मोमेंटम काय असेल? m1 v1. बी बॉलचं मोमेंटम काय असेल? m2 v2. ठीक आहे. आता बघा, कोलिजन झाल्यानंतर तुमचं फायनल मोमेंटम आपण कसं लिहितो बघा. ह्या बॉलचं मोमेंटम सॉरी इथं काय असेल? u. ह्या बॉलचं मोमेंटम काय असेल? m1 u1. त्यानंतर सेकंड बॉलचं मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. मास किती यायचं? m2. व्हेलॉसिटी किती यायची? u2. ठीक आहे. आता फायनल मोमेंटम बघा. एचं फायनल मोमेंटम काय असेल? मास इंटू व्हेलॉसिटी v1 प्लस बीचं मोमेंटम काय असेल? m2 इंटू v2. समजलं? जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम असेल, इनिशियल मोमेंटम ह्या दोघांची बेरीज जर 4 येत असेल तर ह्या पण दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 4च यायला पाहिजे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम जेवढं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच तुमचं फायनल मोमेंटम असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाका आता. ड्युरिंग कोलिजन होताना काय झालं? कोलिजन होताना ह्या बीनं ए वरती फोर्स लावलाय, तसा ए न बी वरती फोर्स लावलाय. ठीक आहे. आता बघा, मी हे जे फोर्सेस लावलेत हे फोर्सेस अपोजिट आणि इक्वल असतील न्यूटनच्या तिसऱ्या लॉ प्रमाणे. जर ए न बी वरती जर एवढा फोर्स लावला असेल, तर बी पण ए वरती सेम फोर्स लावल न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे. ठीक आहे. मग मी त्याला कसं लिहू शकतो बघा. एफ ड्युरिंग कोलिजन फोर्स ऑन ए ड्यू टू बी इज इक्वल टू फोर्स ऑन बी ड्यू टू ए. ठीक आहे. बट अपोजिट इन डायरेक्शन. निगेटिव्ह साईन मी कशामुळे दिलं? फोर्स लावलाय ह्या ए न बी वरती जेवढा फोर्स लावलाय तेवढाच बी न ए वरती लावलाय, परंतु फोर्सेस कसेच एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून मला इथं निगेटिव्ह घ्यावं लागलं. ठीक आहे. त्यानंतर मला माहिती आहे न्यूटनच्या लॉ प्रमाणे
एफ इज इक्वल टू एम ए असतं, न्यूटनचा सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू एम ए. मग बघा हा फोर्स ए वरती लागलाय, हा फोर्स बी वरती लागलाय, ठीक आहे. मग ए साठी मी एम ए कसं लिहितो बघा, एचं मास किती आहे m1. सपोज करा एचं ॲक्सिलरेशन आहे a1, एचं ॲक्सिलरेशन किती आहे a1, बीचं ॲक्सिलरेशन किती आहे a2, ठीक आहे. मग बघा आता फोर्स ऑन ए ड्यू टू बी काय लिहिलं मी m1 a1. त्यानंतर इज इक्वल टू मायनसला मायनस फोर्स ऑन बी ड्यू टू ए. मग फोर्सचं मला कशामध्ये लिहायचं आहे, एफ इज इक्वल टू एम ए मध्ये लिहायचं आहे. मास किती आहे बीचं m2 आणि बीचं ॲक्सिलरेशन किती आहे a2, ठीक आहे. मला माहिती आहे ॲक्सिलरेशन काय असतं, चेंज इन वेलॉसिटी, ठीक आहे. वेलॉसिटीला मी v डॅश करून टाकतो इथं, चेंज इन वेलॉसिटी. ॲक्सिलरेशन काय असतं, चेंज इन वेलॉसिटी डिवाइड बाय चेंज इन टाइम इज इक्वल टू मायनस m2. इथले सपोज करा मी चेंज इन वेलॉसिटी मी लिहितो v डबल डॅश डिवाइड बाय डेल टी, ठीक आहे. डेल टी कॅन्सल झालं. मग काय येतं बघा m1 डेल v डॅश चेंज इन वेलॉसिटी मी कशाने दाखवली, v डॅशनं लिहितो मी, घाबरू नका. m2 इंटू डेल v डबल डॅश चेंज इन वेलॉसिटी मी ह्याने दाखवली, ह्याची चेंज इन वेलॉसिटी मी v डॅशने दाखवली, ह्याची चेंज इन वेलॉसिटी म्हणजे m2 ची चेंज इन वेलॉसिटी मी v डबल डॅशने दाखवली, ठीक आहे. आता बघा मी पुढे काय करतो, m1 मला सांगा a ची, हा तुमचा a आहे आणि हा तुमचा b आहे, a ची चेंज इन वेलॉसिटी काय असेल सांगा मला, सांगा a ची सुरुवातीची वेलॉसिटी किती होती u1, कोलिजन झाल्यानंतर a ची वेलॉसिटी काय झाली तुमची v1, ठीक आहे. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी तुम्ही कसं लिहिताल बघा आता, v1 मायनस u1 डिवाइड v1 मायनस u1 असंच लिहिताल चेंज इन वेलॉसिटी इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m2. आता बघा m2 ची चेंज इन वेलॉसिटी सुरुवातीला किती वेलॉसिटी होती ह्याची u2, कोलिजन झाल्यानंतर ह्याची वेलॉसिटी काय झाली v2, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी मी ह्याची काय लिहिणार v2 मायनस u2. अलशात मग मध्ये मल्टिप्लाय करून घ्या, मग m1 v1 मायनस m1 u1 प्लस m2 v2 मायनस, इथं मायनस आहे, ठीक आहे. मायनसनं मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस m2 v2 मायनस मायनस प्लस m2 u. काय करता येईल आता ह्याच्यामध्ये मी ही टर्म इकडे घेऊन जातो, ही टर्म मी इकडे घेऊन जातो आणि ही टर्म मी इकडे आणतो, म्हणजे काय होतं बघा m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू, ही टर्म इकडे घेऊन गेलो मी m1 u1 प्लस m2 u2, ठीक आहे. ह्याला थोडंसं मी व्यवस्थित लिहून घेतो, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. अलशात जेवढं तुमचं इनिशियल मोमेंटम आहे हे काय आहे तुमचं m1 u1 प्लस m2 v2, हे तुमचं काय झालं इनिशियल मोमेंटम, आणि m1 v1 प्लस m2 v2 हे तुमचं काय झालं फायनल मोमेंटम. अलशात इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम असतं, हे झालं प्रूफ, ठीक आहे. त्यानंतर लिहा एक्झाम्पल्स ऑफ मोमेंटम. मी 2 एक्झाम्पल्स घेईल, त्या एक्झाम्पलवरती सगळे नीटमध्ये आलेले प्रॉब्लेम्स घेईल, ठीक आहे. खाली लिहा एक्झाम्पल्स ऑफ मोमेंटम. खाली लिहा आता एक्झाम्पल ऑन मोमेंटम. मी 2च एक्झाम्पल घेईल, एक गनचं घेईल. फर्स्ट टाका बुलेट गन, ठीक आहे. सपोज करा एक गन आहे, अशी गन असते, गन पोलिसाकडे असते आणि इथं असं त्याचा घोडा आहे, ठीक आहे. आता बघा ह्या गनचं मास आहे कॅपिटल M, ह्या गनमध्ये एक गोळी आहे, आणखी उडल नाही आहे, त्या गोळीचं मास आहे स्मॉल
एम, ठीक आहे. त्यानंतर ह्या गनची इनिशियल व्हेलॉसिटी आहे व्ही. ह्या गनची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? सपोज करा व्ही डॅश आहे, ठीक आहे. आता बघा, तर त्यानंतर ह्या गनला ह्याची गोळी उडाल्यानंतरची व्हेलॉसिटी असेल व्ही जी. गोळी बाहेर जाताना त्या बाहेरची व्हेलॉसिटी असेल व्ही बी. समजलं मी काय म्हटलं? गोळी उडाल्या त्या गनमधून गोळी बाहेर पडल्या गन मागच्या साईडला येते ना, ठीक आहे. जी मागच्या साईडला गन आली त्याची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही जी. गोळी बाहेर पडली त्याची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही बी, ठीक आहे. आता बघा, ह्याच्यावरती मी कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कसं लावतो बघा. अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय म्हणतं कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, यम हे तुमचं गनचं मास आहे, गन मास. त्यानंतर स्मॉल एम हे काय तुमचं बुलेटचं मास आहे. त्यानंतर व्ही बी ही तुमची काय आहे? बुलेटची व्हेलॉसिटी आहे. ही तुमची काय? बुलेटची व्हेलॉसिटी आहे. त्यानंतर व्ही जी ही तुमची काय आहे? गनची व्हेलॉसिटी आहे. गनची व्हेलॉसिटी आहे, ठीक आहे. आता बघा, मी कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मी कसं लावतो, ठीक आहे. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम असतं, ठीक आहे. आता इनिशियल मोमेंटम कुणाकुणाचं इनिशियल मोमेंटम घ्यावं लागेल मला? गन आहे आणि ही गोळी आहे, ठीक आहे. मग पहिल्यांदा मी गनचं मास घेतो एम. गनची व्हेलॉसिटी काय आहे तुमची? व्ही डॅश, ठीक आहे. हे बुलेट आहे, बुलेटची तुमची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? व्ही डबल डॅश कन्सिडर करा, ठीक आहे. ती जरूर. त्यानंतर आता गनचं झालं, त्यानंतर मध्ये त्याच्यामध्ये बुलेट आहे. बुलेटचं मास किती आहे? स्मॉल एम आहे. त्याची व्हेलॉसिटी काय असेल? व्ही डबल डॅश, ठीक आहे. हे झालं तुमचं इनिशियल मोमेंटम, म्हणजे सुरुवातीचं मोमेंटम. गोळी बाहेर पडण्याच्या अगोदरचं मोमेंटम, कोलिजन होण्याच्या अगोदरचं मोमेंटम म्हणजे इनिशियल मोमेंटम, ठीक आहे. त्यानंतर बघा, आता फायनल मोमेंटम कसं होतं बघा. ह्या बंदुकीमधून गोळी बाहेर पडली, ह्या बंदुकीमधून गोळी बाहेर पडली की काय होतं बघा. बाहेर पडल्यानंतर तुमचं मोमेंटम कसं होतं? फायनल मोमेंटम, ठीक आहे. मला सांगा, फायनल मोमेंटम लिहिताना गनचं मास एम, ठीक आहे. आता बघा, गनची व्हेलॉसिटी, गन पाठीमागं जाईल, गोळी पुढं जाईल, गन पाठीमागं जाईल, ठीक आहे. गोळी उडालाच ना कधीतरी, गोळी उडवली की गन पाठीमागं जाते, ठीक आहे. मग मागच्या साईडची जी व्हेलॉसिटी असेल ती मी काय घेणार? निगेटिव्ह. जी पुढच्या साईडची व्हेलॉसिटी असेल ती मी काय घेणार? पॉझिटिव्ह, ठीक आहे. मग गनचं मोमेंटम लिहिताना, गनचं फायनल मोमेंटम लिहिताना गनचं मास किती आहे? यम आहे. गनची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही जी आहे. परंतु व्हेलॉसिटी कशी घ्यावं लागेल मला? मायनस, ठीक आहे. मायनस व्ही जी प्लस बुलेटचं मास किती आहे? स्मॉल एम आहे. त्यानंतर बुलेटची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही बी आहे. जेवढ्या काही व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्या प्लस घ्या, ज्या मागच्या डायरेक्शनमध्ये आहेत त्या मायनस घ्या, ठीक आहे. हे झालं तुमचं मोमेंटम, ह्या गनचं मोमेंटम, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. जेवढं इनिशियल मोमेंटम असेल तेवढंच फायनल मोमेंटम असतं, ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. सपोज करा हे बॉम्ब आहे. काय म्हणतील आज सगळे गन बॉम्बच चालू आहे. सपोज करा हा बॉम्ब आहे. ह्या बॉम्बचं मास आहे यम आणि हा जो बॉम्ब आहे ना तो व्ही व्हेलॉसिटीनं मूव्ह व्हायला लागला आणि असं मूव्ह होत 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 काय केलं? पुढे जाऊन फटला, थार्ड दिशा उडला पुढे जाऊन आणि असे 4 तुकडे झाले याचे. बॉम्बचं मास किती होतं? एम होतं. व्ही व्हेलॉसिटीनं मूव्ह होतं म्हणजे फेकला होता असं, ठीक आहे. पुढं कुठेतरी जायला पाकिस्तानमध्ये जाऊन तुम्ही फुटला लगेच तिथे जाऊन, ठीक आहे. मग फुटल्यानंतर बघा, सपोज करा ह्याचं मास झालं M1, ह्या तुकड्याचं मास असेल M2, ह्या तुकड्याचं मास असेल M3, ह्या तुकड्याचं मास असेल M4, ठीक आहे. आता हा तुकडा जो आहे तो ह्या डायरेक्शनमध्ये गेला असेल V1 व्हेलॉसिटीनं, हा तुकडा ह्या डायरेक्शनमध्ये गेला असेल V2 व्हेलॉसिटीनं, हा तुकडा ह्या डायरेक्शनमध्ये गेला असेल V4 व्हेलॉसिटीनं, ठीक आहे. हा V3 लिहा. आणि हा तुकडा खालच्या डायरेक्शनमध्ये गेला असेल V2 व्हेलॉसिटीनं,
आलं लक्षात. मग ह्याच्यासाठी मला कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मी कसं लावणार बघा आता. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय म्हणतो. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय म्हणतं, जेवढं सुरुवातीचं मोमेंटम असेल तेवढंच शेवटचं मोमेंटम असेल. ठीक आहे. बॉम्ब फाटण्याच्या अगोदर तुमचं इनिशियल मोमेंटम असेल, बॉम्ब फाटल्यानंतर म्हणजे फुटल्यानंतर फायनल मोमेंटम असेल. ठीक आहे. आता बघा इनिशियल मोमेंटम मी कसं लिहिणार. मोमेंटम मास किती आहे बॉम्बचं m, व्हेलॉसिटी किती आहे v. ठीक आहे. इक्वल टू आता फायनल मोमेंटम बघा, मला फायनल मोमेंटम ह्या चौघाचं लिहावं लागेल. फायनल मोमेंटम मला चौघाचं लिहावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे मी एक्झाम्पल घेतलं आहे. फायनल मोमेंटम चौघाचं लिहावं लागेल आणि नीटमध्ये सगळे बॉम्ब आणि गनवरतीच एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. फायनल मोमेंटम मला चौघाचं लिहावं लागेल. ठीक आहे. आता बघा जेवढ्या काही व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील तेवढ्या प्लस असतील, जेवढ्या काही व्हेलॉसिटी उभ्या डायरेक्शनमध्ये असतील तेवढ्या प्लस असतील, खालच्या डायरेक्शनमध्ये असतील त्या निगेटिव्ह असतील, ह्याच्या इकडच्या डायरेक्शनमध्ये असतील त्या निगेटिव्ह असतील. कोणतं साईन घ्यायचं हे तुमच्या मनावर असतं. मी काय केलं, ह्या डायरेक्शनमधल्या सगळ्या गोष्टी मी प्लस घेतल्या, उभ्या डायरेक्शनमधल्या सगळ्या गोष्टी प्लस घेतल्या, खालच्या मी मायनस घेतल्या, ह्याच्या विरुद्ध डायरेक्शनमधल्या मी मायनस घेतल्या. हे तुमच्या मनावर असतं साईन कसं लावायचं कुठं लावायचं ते. ठीक आहे. आता बघा फायनल मोमेंटम आता मी कसं लिहिणार बघा. सगळ्यात अगोदर मी ह्याच्यासाठी लिहितो. ह्याच्यासाठी बघा मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये म्हणजेच मायनस लिहिणार मी. जेवढ्या काही व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्या निगेटिव्ह लिहिणार मी. ठीक आहे. त्यानंतर मी m3 साठी लिहितो प्लस मास इंटू व्हेलॉसिटी v3. आलं लक्षात. त्यानंतर बघा त्यानंतर आता मी ह्यासाठी लिहितो. खालच्या डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी यायची v2, खालच्या डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी असेल तर काय घ्यायचं आहे मायनस मास किती आहे m2, व्हेलॉसिटी किती आहे v2. ठीक आहे. राहिलं कोण आता वरच्या डायरेक्शनमध्ये असेल तर काय घ्यायचं आहे आपल्याला प्लस मास m4, व्हेलॉसिटी v4. आलं लक्षात. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. समजलं. कॉन्झर्वेशन मोमेंटम काय म्हणतं. ह्याच्यावरती कुठला एक्सटर्नल फोर्स होता का. एक्सटर्नल फोर्स होता का नव्हता. ह्याच्यावरती कुठला एक्सटर्नल फोर्स लागला होता का बॉम्बवरती नव्हता. म्हणून मी कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लावू शकतो. ह्याच्यावरती जर एक्सटर्नल फोर्स नसेल तरच मी कॉन्झर्वेशन मोमेंटम लावू शकतो. जर ह्याच्यावरती जर एक्सटर्नल फोर्स असला असता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही तर काहीही असला असता तर मी कॉन्झर्वेशन मोमेंटम लावू शकलो असतो का नाही. समजलं. ह्याच इक्वेशनला आणखी मी कसं लिहितो बघा. ह्याच इक्वेशनला की जे तुमच्या नीटसाठी गरजेचं आहे, दोन्ही टाईपमध्ये सॉल्व करणं गरजेचं आहे. दोन्ही टाईपमधले प्रॉब्लेम येतात. ह्याला मी आणखी कसं लिहू शकतो बघा. मेथड 2 हे सपोज करा मेथड 1 होते, हे मेथड 1 होती. आता मेथड 2 मध्ये मी कसं लिहू शकतो बघा. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. ठीक आहे. आता बघा मी लिहिताना ह्याला मी IJK फॉर्ममध्ये लिहू शकतो. IJK डायरेक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी मोमेंटमला मी वेक्टर फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. हे मी मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये लिहिलं फक्त. मी याला वेक्टर फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो बघा. तुम्ही शिकलात वेक्टर शिकताना जेवढ्या काही गोष्टी एक्स डायरेक्शनमध्ये असतील तेवढ्या मी कशाने दाखवणार आय कॅपनं. जेवढ्या काही गोष्टी वाय डायरेक्शनमध्ये असतील त्या मी जे कॅपनं. जेवढ्या काही गोष्टी झेड ॲक्सिसमध्ये असतील तेवढ्या मी के कॅपनं दाखवणार. ठीक आहे. आता बघा इनिशियल मोमेंटम काय तुमचं मास इंटू व्हेलॉसिटी इंटू आय कॅप. समजलं. मी आय कॅप काय लिहिलं कारण मी आता वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलो मोमेंटम. पी वेक्टर पी आय वेक्टर पी एफ वेक्टर वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलो म्हणून मी इथं काय लिहिलं आय कॅप. ठीक आहे. त्यानंतर फायनल मोमेंटम. आता फायनल मोमेंटम मी कसं लिहिणार बघा. फायनल मोमेंटम पहिल्यांदा मी m1 साठी लिहितो. m इंटू v1 इंटू जे कॅप मायनस जे कॅप. मायनस जे कॅप का लिहिलं मी कारण मायनस आय कॅप जेवढ्या काही गोष्टी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्या आपण कशात दाखवतो मायनस आय कॅपनं. ठीक आहे. जेवढ्या काही गोष्टी खालच्या डायरेक्शनमध्ये असतील निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण कोणत्या डायरेक्शनमध्ये दाखवतो मायनस जे कॅपनं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा हे झालं. त्यानंतर ह्याच्यासाठी बघा मी काय लिहितो आता प्लस m3 v3 काय लिहू मी आता प्लस आय कॅप. ठीक आहे.
त्यानंतर पुन्हा मी काय लिहितो बघा, आता वरच्यासाठी लिहितो मी M4 काय M2 साठी लिहितो, बरं ठीक आहे M2 साठी लिहितो मी आता M2 साठी खाली जायला लागलाय, म्हणजेच मायनस M2 V2 जे कॅप, मायनस जे कॅप येतं ॲक्च्युली इथं, ते मायनस मी अगोदर लिहून घेतलं, ठीक आहे, मायनस जे कॅप. आलं लक्षात? M2 मास हा खाली जायला लागलाय, ठीक आहे, M2 V2 खाली जर जात असेल तर त्याची वेलॉसिटी आपण कशी घेत असतो, जे कॅपनं, त्यामुळे मी मायनस लिहिलं. आता वर जायला त्यासाठी बघा आता प्लस M4 वेलॉसिटी काय आहे V4, आणि वेलॉसिटी सोबत डायरेक्शन वेक्टर फॉर्ममध्ये डायरेक्शन पण घ्यावं लागतं ना आपल्याला, म्हणून मी जे कॅप. लक्षात? एकतर तुम्ही असं वेक्टर फॉर्ममध्ये लिहू शकतात किंवा सरळ सरळ असं मॅग्नेटिक फॉर्ममध्ये लिहू शकतात, ठीक आहे. नीटमधले काही एक्झाम्पल असं मॅग्नेटिक फॉर्ममध्ये लिहून सॉल्व करावं लागतात, काही एक्झाम्पल असं वेक्टर फॉर्ममध्ये लिहून सॉल्व करावं लागतात. समजलं? दोन्ही फॉर्ममध्ये मी सॉल्व करून दाखवलं, मेथड 1 मेथड 2. जसं एक्झाम्पल असेल, जर तुमचा आन्सर IJKच्या फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला हाच फॉर्म यूज करावा लागतो, एक्झाम्पल घेतलं की कळेल. आणि जर सिम्पल फॉर्ममध्ये असेल, नुसतं मॅग्नेटिक फॉर्ममध्ये, तर तुम्हाला असं यूज करावं लागतं. एक्झाम्पल घेतल्यानंतर समजतं, एक्झाम्पल सॉल्व करताना कळतं की आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला दोन्ही फॉर्ममध्ये सॉल्व करून दाखवलं, IJKच्या फॉर्ममध्ये पण सांगितलं आणि फक्त मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये पण मी सांगितलं. समजलं इथपर्यंत? ह्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये मी फक्त मोमेंटमवरती जेवढे एक्झाम्पल्स नीटमध्ये आलेत तेवढे मी घेईल. नीटमध्ये घेईल म्हणजे एक्झाम्पल्स घेईल म्हणजे मी कोणते एक्झाम्पल्स घेईल, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम, ह्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कुणाला म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये फक्त नीटमधले एक्झाम्पल्स असतील, ठीक आहे, ओके.